नमस्कार. मी शरद कोरडे. मी आज आपणाला घर माझे ही कथा सांगणार आहे. प्रत्येक आईवडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाचं एक घर असावं आणि त्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आईबापांची तयारी असते. असेच एक घर, ज्या घरातून स्वतःचा मुलगाच आईवडिलांना बाहेर काढू इच्छित असतो आणि त्याला आपल्या मित्रांच्या सहाय्याने हे गृहस्थ कसा धडा शिकवतात हे या कथेत आहे. अर्थात आपल्या मुलांना धडा शिकवणं ही आईवडिलांसाठी आनंददायी घटना नसते, तर अतिशय दुःखद घटनाही असते. पाहूया घर माझे. घरासमोरील लोखंडी गेट उघडून मी कंपाऊंडमध्ये शिरलो. खोलीचं पत्र्याचं डाळ ढकलून मी आत प्रवेश केला आणि क्वाटवर अंग टाकलं. खोलीत सभोवार नजर फिरवली. हातातली सामानाची पिशवी तशीच क्वाटवर ठेवून दिली. कशातच मन लागत नव्हतं. आणलेले दूध तापून पिण्याचीही इच्छा नव्हती. मी नवे घर बांधले तेव्हा उरलेल्या साहित्यातून ही स्टोअर रूम जिन्याखाली बांधली होती. आज अडगळ म्हणून या खोलीत माझीच रवानगी झाली होती. भविष्यात अशीच वेळ माझ्यावर येणार कदाचित, म्हणून विधात्याने माझ्याच हातून ही अडगळीची खोली बांधून घेतली असणार. विजयने मला काही अडचण होऊ नये म्हणून या खोलीत कॉट, एक टेबल, खुर्ची, गॅसचा स्टोव, पाण्यासाठी फिल्टर आधीच इथे आणून ठेवलं होतं. यापुढे आपल्याला काय करावे लागणार आहे व काय सोसावे लागणार आहे याची थोडीशी का होईना पण झलक सभोवारच्या साहित्यावरून मला झाली होती. विचार करण्यात कितीक वेळ गेला, काही कळलं नाही. सुशीलने खाली येऊन मला जेवायला बोलवले म्हणून निरोप दिला. नाही, बाबांना सांग मला भूक नाही, म्हणून मी नातवाजवळ निरोप देऊन तिरमिरीत बाहेर पडलो. तो सरळ गजाच्या घरचा रस्ता धरला. गजाचे घर माझ्या घरापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावर होते. चालतच मी 5 पाखाडीत निघालो. गजाला कळलं पाहिजे मी कोणत्या प्रसंगातून जातो आहे. गजालाच का, आपल्या सगळ्या मित्रांना ते कळायला हवं. कमलाकर, जोश्या, रम्या कवठेकर सर्वांना समजले पाहिजे माझ्यावर काय वेळ आली आहे ती. गजाचा दरवाजा ठोठावला. मला अशा आवेळी आलेलं पाहून व माझ्या चेहऱ्यावरून काहीतरी अघटित घडले असल्याचा अंदाज त्याला आला होता. आम्ही घरात त्याच्या बेडरूममध्ये जाऊन दोघेच बोलत बसलो. गजाजवळ मी मन मोकळे केले. हे करताना माझं सगळं अवसान गळून पडलं होतं. नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. गजाने मला मिठी मारून माझ्या पाठीवर थोपटले. खांदे धरून मला आधार दिला. सगळं व्यवस्थित होईल, मी आहे ना, म्हणून विश्वास दिला. आजपर्यंत अनेक अडचणींच्या वेळी गजा माझ्या पाठीमागे भावासारखा उभा राहिला होता. त्याच्याजवळ मन मोकळे करून मला हलके वाटू लागले. गजाकडून निघून मी परत खोपटला माझ्या घरी आलो. बाजारातून आणलेले दूध तापून घेतले व कॉटवर पडून राहिलो. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. कितीतरी वेळ मी आढ्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. गतकालांती सारे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अगदी काल घडल्यासारखे दिसत होते. माझे गाव, घरची शेती, ओटीवरील दुकान, मागच्या पडवीतील गोठा आणि बैलजोडी, आईबाबांचे दिवसभर राबणारे हात, सारे एखाद्या चित्रपटासारखे माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले. कोकणातले चिपळूणजवळचे सावर्डे हे माझं गाव. बाबांनी त्यांच्या वडिलांच्या पश्चात घरच्या छोट्या जागेत किराणा मालाच्या दुकानाचा व्यवसाय सुरू केला. कष्टाने आणि सचोटीने व्यवहार करून त्यांनी हळूहळू जम बसवला. आजूबाजूच्या गावात आठवडा बाजार असत. तिथून कडधान्ये, डाळी, तूर, आंबे ते विकत आणून दुकानात ठेवत. काही दिवसांनी ते आमच्या दुकानातील वस्तूही बाजारात नेऊन विकत व तिथला माल विकत आणून दुकानात ठेवत. बैलगाडीने चिपळूणला जाऊन धान्य व किराणा सामान विकत आणत
आणि सावर्ड्याला दुकानात विकायला ठेवत. प्रामाणिकपणे चोख व्यवहार करण्याचं ब्रीद त्यांनी शेवटपर्यंत पाळले. व्यवसायात फायदा होत असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलली. त्यांना मदत करणाऱ्या वृत्तीमुळे व सहकार्याच्या भावनेमुळे गावात प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. बाबा बाजारात जात त्यावेळी आई पहाटे उठून सर्व प्रापंचिक कामे आटपून दुकान सांभाळत असे. अशा वेळी मोठी बहीण सुशीला घरातील कामाला आईला मदत करत असे. मीही अनेक वेळेला बैलगाडीतून बाबांबरोबर बाजाराला जात असे. मधल्या वेळात बैलांना झाडाखाली बांधून त्यांना पेंडा घालत असे. घरातील सर्वांनीच एकमेकांना मदत करण्याचा आणि घरासाठी कष्ट करण्याचा वसा घेतला होता. घराचे गोकुळ झाले. 4 पैसे जमल्यावर बाबांनी गावाजवळील थोडी शेती विकत घेतली व स्वतःही शेती करायला सुरुवात केली. घरात नोकरचाकर आले. गावकऱ्यांनी व नातेवाईकांची घरात उडबड चालू झाली. आर्थिक घडी बसल्यामुळे घरात सुबत्ता आली. गावात प्रतिष्ठा वाढली. लोक घरांतील गावांतील न्यायनिवाडा करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी बाबांना बोलावू लागले. त्यांचा नावलौकिक आजूबाजूच्या गावातही वाढला होता. घरात अगदी आनंद होता. सुशीला माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. 7वी झाल्यावर ती 2 वर्षे घरातच होती. माझी 7वी झाल्यावर बाबांनी दोघांनाही चिपळूणच्या हायस्कूलमध्ये पाठवलं. दोघांचेही मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण सोबतच झालं, एकाच वर्गात झालं. बाबांनी चिपळूणला जायला आम्हाला एसटीचा पास काढून दिला होता. त्या काळात एसटीने चिपळूणला हायस्कूलमध्ये जाणारे आम्ही दोघेच बहीण भाऊ होतो. 10 मैलांवरून येणारे म्हणून शिक्षकही आमचे कौतुक करत असत आणि मदतही करत असत. शाळेचे दिवस आनंदात गेले. दोघेही मॅट्रिक पास झालो. सुशीला मोठी असल्याने आईबाबांनी तिचं लग्न जुळवण्याचा विचार सुरू केला. मी कॉलेजचे शिक्षण घ्यावे असे बाबांचे मत होते. त्या काळी कॉलेज फक्त रत्नागिरीलाच होते. पण सुमी मावशी ठाण्याला राहत असल्याने आईबाबांनी मिळून मला सुमी मावशीकडे राहून ठाण्याच्याच कॉलेजमध्ये जाण्याचा आग्रह धरला. मी ठाण्याला जाऊन तेथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सुमी मावशीचे घर मोठे होते. मावशीच्या यजमानांना सर्व आप्पा म्हणत. ते पण स्वभावाने खूप चांगलेग्रस्त होते. त्यामुळे सुमी मावशीकडे मला कुठलीच अडचण वाटली नाही. बाबा नित्यनेमाने त्यांच्याकडे तांदूळ, धान्य व गृहोपयोगी वस्तू घेऊन येत असत. मावशीला हे पटत नसे. अरे जयवंता माझा भाचा आहे असे ते नेहमी बाबांना ऐकवत असे. पण बाबांनी शेवटपर्यंत तिच्या घराचा पुरवठा थांबवला नाही. पाहता पाहता कॉलेजची 4 वर्षे झटकन निघून गेली. 4 वर्षात माझ्या आयुष्यात खूप आनंद आला. सुमी मावशी आणि आप्पांचे प्रेम, कॉलेजात गजानन महाडिक, कमलाकर जोशी, रमाकांत कवठेकर, नित्या कोळी अशा हरहुन्नेरी मित्रांचा सहवास यामुळे माझे जीवन समृद्ध झाले. ग्रॅज्युएट झाल्यावर आप्पांच्या ओळखीने मला ठाणे महापालिकेत अकाउंटंट म्हणून नोकरी मिळाली. सारे सुरळीत चालले होते. सुशीलाचे लग्न गुहागर येथील कुलकर्ण्यांकडे जमले होते. बाबांनी लगेच सुशीलाच्या लग्नाचा बार उडवून दिला. तिचा नवरा देखील हायस्कूलमध्ये टीचर होता. शिवाय घरची शेतीवाडी व हॉटेल होती. घरची मंडळी प्रेमळ होती. त्यामुळे सुशी चांगल्या घरात पडली होती. तिचे लग्न आटोपले आणि बाबांच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. माझ्यासाठी ठाण्यात एक घर बांधण्याचं त्यांनी योजलं आणि मला ही कल्पना सांगून त्यांनी आप्पांना व मला ठाण्यात घरासाठी जागा पाहण्याचे फरमान सोडले. प्रथम मी गजाला गाठून त्याला ही कल्पना सांगितली. गजाच्या वडिलांचे अनेक उद्योग होते. शिवाय त्यांची ठाण्यामध्ये 2 हॉटेल्स होती. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक नामवंत मंडळींशी त्यांचा परिचय होता. वडिलांच्या मदतीने गजाने गावाबाहेर रस्त्याजवळ खोपट येथे 3 गुंठ्याची एक जागा मुक्कर केली. बाबांनाही ती आवडली. जागा गावाबाहेर असली तरी समोरून हायवे जात होता. पुढे वस्ती वाढेल असा विचार करून बाबांनी लगेच माझे नावे
साठेखत केले आणि उर्वरित व्यवस्थेसाठी त्यांनी सावर्ड्याचा रस्ता धरला. नव्यानंच नोकरीला लागलो असल्यामुळे माझ्याकडे काहीही पैसा नव्हता. वडिलांनी जागेसाठी वर घर बांधणीसाठी गावची शेती विकून पैसा उभा केला. आप्पांच्या मदतीने मीही नोकरीच्या हमीवर बँकेकडून कर्ज उभे केले आणि पाहता पाहता छोटेसे टुमदार घर उभे राहिले. आईबाबांना खूप आनंद झाला. आता सुशी घरात नसल्यामुळे व मी ठाण्याला असल्याने आईबाबांना खूप चुकल्यासारखे वाटे. सुशीच्या आठवणीने आई हळवी होई व तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत. मी तिला ठाण्याला येऊन राहण्याचा आग्रह केला, पण घरचा व्यवसाय सोडून बाहेर यायला तिचे मन धजेना. आईने आधीच सुशीच्या एका चुणत नणंदेला हेरून ठेवली होती. तीही मॅट्रिक झाली होती. मुलगी सुंदर व गुणी होती. मला नाही म्हणण्याचा अधिकारच नव्हता. कुलकर्णांच्या घरातील मुलगी आमच्या घरात येत असल्याने सुशीलाच्या सासरची माणसेही खुश होती. मानापमानाचा व पैशाचा कुठलाही खल न होता माझे लग्न साधेपणाने गुहागरात उरकण्यात आले. आई बाबा माझ्यासोबत काही दिवस राहिले. बाबांच्या मनात निर्वानिर्वीचे विचार येत होते. सावर्ड्यांतील घर व जागा सुशीला व माझ्या नावे करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. सावर्ड्याची इस्टेट सुशीच्या नावावर वडिलांच्या पश्चात करण्याचा मी आग्रह धरला. माझे त्यांनी सारे व्यवस्थित केले होते. सुशीलाही वडिलांनी काहीतरी द्यावे असे माझ्याही मनात होते. शिवाय सुशी मला कधीही अंतर देणार नाही याची मनात खात्री होती. शेवटी आईबाबांनी विचार करून सुशीच्या नावे इच्छापत्र करून ठेवले. आता बाबांनी व्यवसायाचा व्यापही हळूहळू कमी करत आणला होता. त्यांना जेव्हा एकाकीपणा जाणवे त्याच्या वेळी ते सुशीकडे तर कधी माझ्याकडे ठाण्याला येऊन राहत. पण त्यांची खरी नाळ जुळली होती ती सावर्ड्याच्या घराशीच. त्यामुळे 2-3 दिवस ठाण्याला राहिल्यावर ते लगेच सावर्ड्याला परत असतात. गुहागरहून सावर्डे आणि सावर्ड्याहून ठाण्यात आलेली माझी पत्नी विजयाने आईचे सारे गुण अंगीकारले होते. सासू सासऱ्यांना तिने चांगली माया लावली होती. दारासमोरच तिने प्राजक्ताचे एक झाड लावले होते. त्याच्यासमोर तुळशी वृंदावन व मागच्या भागात आधीच असलेली आंब्याची 2 झाडे, त्याच्या मधोमध सावर्ड्याहून आणलेली माडाची 2 रोपे तिने लावली होती. मी कामावर गेल्यावर घरची स्वच्छता व स्वयंपाक करण्यात तसेच मशीनवर कपडे शिवण्यात तिचा वेळ जाई. आमचा संसार अगदी आनंदात चालला होता. त्यात विजयाने सुमितला जन्म दिला व घरात आनंदी आनंद झाला. विजयाचे बाळणपण ठाण्यात व्हावे म्हणून मी आग्रह धरला होता. आई आधीच ठाण्याला येऊन थांबली होती. सावर्ड्याहून बाबा व गुहागरमधून कुलकर्णी दाम्पत्य ठाण्यात दाखल झाले होते. काही दिवस राहिल्यावर त्यांनी बारशासाठी तरी विजयाला गुहागरला पाठवा असा आग्रह धरल्यामुळे मी तिला बाळासह गुहागरात पाठवले. सुमितचे बारसे थाटामाटात गुहागरला करण्यात आले. कुलकर्ण्यांनी साऱ्याचेच यथायोग्य मानपान केले. सुमितच्या संगोपनात विजयास रमून गेली. सुमित जसजसा मोठा होऊ लागला तसतसा नव्या नव्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन त्यातच स्वतःला गुंतवण्यात विजया मग्न होती. सुमित मुळातच हुशार होता. अभ्यासात त्याला चांगली गती होती. शाळेत पहिल्या 5त त्याचा नेहमी नंबर असे. त्यामुळे त्याला शिक्षण देण्यात कुठलीही कसर राहणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. त्याला जे जे लागेल ते अगदी परवडत नसतानाही पोटाला चिमटा काढून आम्ही पुरवले. त्याच्या संगोपनात विजयाने कुठलीही उणीव ठेवली नाही. सकाळी कॉलेजला जाताना त्याला निरनिराळ्या पदार्थाचा डबा देणे, सॅकमध्ये पाण्याची बाटली, इतर खाऊचे पदार्थ ती जाणीवपूर्वक ठेवायची. त्यानेही त्याचे चीज केले. चांगले मार्क्स काढून त्याने इंजिनिअरिंगमधील पदवी घेतली. योगायोगाने त्याला चांगल्या कंपनीत विनासायास नोकरी मिळाली. पण त्याला पोस्टिंग मिळाली ती दिल्लीला. दिल्लीत जाण्यापरीस मुंबईतच नोकरी पाहावी असा आग्रह विजयाने धरला. पण आंतरराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे व पुढे प्रमोशनची संधी चांगली असल्यामुळे
सुमित दिल्लीला गेला. त्याच्या जाण्याने आम्ही दुःखी झालो. त्याने थोडी वाट पाहावी, इथेच राहावे असे आम्हाला वाटत होते. पण सुमितने हट्ट सोडला नाही. दर महिन्याला ओढीने येणारा सुमित आता 6-6 महिने घरी येईन असं झालं. विजया त्याच्या काळजीने खंगू लागली. तिने बोलून दाखवले नाही, पण आतून ती कोलमडून गेली होती याची मला जाणीव होती. आम्ही आनंद घेण्याची नवनवीन साधने शोधू लागलो. मित्रांच्या घरी जाऊन राहणे, गजाच्या शहापूरजवळच्या फार्म हाऊसवर जाणे, कोकणात सुशिलाकडे जाणे, सावर्ड्याला जाऊन आईबाबांना भेटणे सारे चालू होते. पण विजया आतून दुःखाने होरपळून गेली होती. आईबाबांनी तर आता साऱ्या प्रपंचांतूनच अंग काढले होते. आई अंथरुणावरच होती. माझे आता काही खरे नाही आणि मला आता विमान यायचं तेवढं बाकी आहे अशी निर्वानिर्वीची भाषा ती करत होती. आईच्या या अवस्थेमुळे बाबा अगदी हादरून गेले होते. आई वाचून त्यांचे आयुष्यही निराधार होणार होते. औषधं चालू होती दोघांनाही. आईने तर औषधं घेण्याचेच सोडले होते. 1-2 महिन्यातच आईने प्रस्थान हलवले. साऱ्या घरावर शोककळा पसरली. बाबा तर काहीच बोलेनसे झाले. त्यांचे अश्रूही आटून गेले होते. आईचे क्रियाकर्म आटोपल्यावर सुशिलाने बाबांना गुहागरला येण्याचा आग्रह धरला, पण बाबांनी नकार दिला. आता माझे काय होईल ते इथेच आणि याच घरात म्हणत त्याने सावर्डे सोडले नाही. जमेल तसे मी घरी जात होतो. जोशी डॉक्टरांना 1 दिवसाआड बाबांची तब्येत पाहण्याची व त्यांना औषधोपचार करण्याची मी विनंती केली होती आणि त्यांनी त्यांचे काम अगदी चोख केले होते. पण बाबांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आईंच्या वाटेने तेही आम्हाला सोडून गेले. आमचा शेवटचा आधारही तुटून गेला. सुशिलाने आकांत केला. तिला समजावणे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे होते. बाबांची तिच्यावर खूप माया होती. बाबांच्या जाण्याने सारे घरच उन्मळून पडले होते. आता या घराने उभारी घेणे आवाकाच्या बाहेर होते. सारा गाव बाबांच्या जाण्याने दुःखी झाला होता. बाबांची पुढची सारी व्यवस्था गावकऱ्यांनीच केली. मला त्यांनी काहीही करू दिले नाही. त्यांचे ऋण मी कसा फेडू शकणार होतो. सारे विधी आटपून मी ठाण्याला निघालो. सुशी 2 दिवसांनी गुहागरला जाणार होती. तिचा निरोप घ्यायला मला धीर होत नव्हता. भाऊजींना सांगून मी सुशिलाला बाहेर बोलवले. तिने आवेगाने मला मिठी मारून अंबरला फोडला. महत् प्रयासाने अडवून धरलेला अश्रूचा बांध फुटला आणि आम्ही दोघे लहान मुलांसारखे ओक्साबोक्षी रडू लागलो. भाऊजींनी आम्हाला सावरले. साऱ्या प्रवासात मी भानावर नव्हतो. विजयाने मला सावरून घरापर्यंत नेले. गजा, रमाकांत, कमलाकर सारे आधीच येऊन घराजवळ बसले होते. त्यांना पाहताच माझे सारे अवसान घडले. गजाला मिठी मारून मी पुन्हा मनसोक्त रडून घेतले. बाबांच्या दुःखातून आम्ही सावरत असतानाच एक नवीन आघात आमच्यावर झाला. बाबांच्या मृत्यूची बातमी आम्ही आजूतपर्वत तरी सुमितला कळवली नव्हती. पण त्यापूर्वीच त्याचे पत्र आले आणि रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याची बातमी त्यातून आम्हाला कळली. घाईघाईने लग्न करण्याचे ठरल्याने व मुलीच्या घरच्यांनी त्वरित लग्न करण्याचा आग्रह धरल्यामुळे तुम्हाला कळवता आले नाही. पण तुमचा आशीर्वाद घ्यायला मी लवकरच ठाण्याला येतो असे त्याने कळवले होते. या पत्राने विजया पार खचून गेली. आपल्या मुलाने लग्नासारखी महत्त्वाची गोष्ट आपल्यापासून लपवावी याचे तिला अनन्वित दुःख झाले. ती घरात बोलेनाशी झाली. तिची समजूत घालणे कठीण होते. महिनाभरात सुमीर आपल्या बायकोसह ठाण्याला आला. बायकोची ओळख करून दिली. तिचे नाव रोमा होते. ते सुमितच्याच कंपनीत होती. नेहमीच सहवासाने दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोमा पंजाबी असल्याने विवाहाला परवानगी मिळेल की नाही या शंकेपोटी त्यांनी घरच्यांना विश्वासात घेऊन मगच लग्न करू असा विचार केला. रोमाने घरच्या मंडळींना सांगून परवानगी घेतली.
पण त्यांनी वेळ न गमावता ताबडतोब लग्न करण्याचे आदेश दिल्याने सुमित विवाहबद्ध झाला होता. त्याने आमची माफी मागितली व 2 दिवसात पुन्हा दिल्लीला परतला. 2 दिवस थांब, आपण सत्यनारायणाची पूजा घालू, नातेवाईकांना बोलू आणि लग्नाचे जाहीर करू, असा मी दिलेला सल्लाही त्याने मला खूप घाई आहे, कंपनीत फार काम आहे म्हणत नाकारला होता. त्यानंतर वर्षभरात तो परत आला नाही. त्यानंतर एकदा फोन आला, तो मुलगा झाला हे सांगण्यासाठी. त्याच रात्री आम्ही त्याला फोन केला. विजयाने त्याला रोमाला एकटीला बाळाचे करणे जमणार नाही, तेव्हा त्याला घेऊन तू इकडे ये, मी बाळाचे सारे करीन म्हणून अर्जव केली. तेव्हा रोमाची आई आमच्या घरी आली असून ती बाळाला बघते असे फोनवर त्याने सांगून टाकलं. बाळाला पाहण्याची विजयाची चाललेली घालमेल मला दिसत होती. आपण बाळासाठी दिल्लीला जाऊया का अशी मी विचारणा केली. नंतर पाहूया म्हणून ती गप्प बसली. प्रत्येक नव्या आघातानं ती उन्मळून पडत होती, पण तोंडाने काही बोलत नव्हती. 4 दिवस सावर्ड्याला जाऊया म्हणून मी तिला गळ घातली, पण तिने ऐकले नाही. यावर काय उपाय करावा हे मलाही सुचेनासे झाले. त्याच पावसाळ्यात तिला ताप आला. तो काही केल्यास उतरेना. डॉक्टरांनी नियमित औषधे दिली, पण त्यांचा काही परिणाम झाला नाही. हॉस्पिटलला ॲडमिट केले. निरनिराळ्या तपासण्या केल्यावर दुखणे कावीळवर गेले. कावीळ रक्तात भिनली होती. पुढचे काही कळण्या अगोदरच 2 दिवसात विजयाने जगाचा निरोप घेतला. सारे मित्रमंडळ हॉस्पिटलमध्येच होते. सगळीकडे फोन केले. कमलाकर नित्याने क्रियाकर्माची सारी व्यवस्था केली. सुमितला फोन केला. रात्रीपर्यंत विमानाने येतो म्हणून त्याने निरोप दिला. सर्व मंडळी जमली. गुहागरहून विजयाच्या माहेरची मंडळी आली होती. रात्री उशिरा सुमित आला आणि मग सर्व विधी करण्यात आले. 2 दिवस सुमित थांबला आणि दशपिंड आणि 12व्यासाठी पुन्हा परत आला. बाकी कोकणातील मंडळी ठाण्यालाच थांबली होती. सुमी मावशीची मुलेही सारे पाहत होती. सर्व आटोपून मंडळी आपापल्या ठिकाणी निघून गेली. मला सोबत चालण्याचा सुशीने खूप आग्रह केला, पण नंतर सावकाश येईल असे सांगून मी तिला निरोप दिला. आता सुशी आणि ठाण्यातील मित्रांचाच तेवढा आधार राहिला होता. विजयाच्या जाण्याने जीवनात न भरून येणारी एक पोकळी निर्माण झाली होती. घरातल्या प्रत्येक वस्तूवर, भांड्यांवर, तुळशी वृंदावनावर, झाडांवर, प्राजक्ताच्या फुलांवर तिच्या आठवणीचा गंध दाटून राहिला होता. तिच्याशिवाय हे घर, आवार, फुलझाडे विराण वाटत होती. मायेच्या तुटणाऱ्या एक एक धाग्यांनी मीही अधिक असहाय, पांगळा होत झालो होतो. या दिवसात मला ठाण्याच्या मित्रांनी चांगला आधार दिला. त्यांचे माझ्या घरी दररोज येणे किंवा मला त्यांच्या घरी बोलावून नेणे. आठवड्यातून 2दा तरी मला त्यांच्या घरून निरनिराळ्या पदार्थांचा डबा येत होता. अधूनमधून जेवायलाही बोलावणे असे. काही वेळेला ट्रिपला जाणे, गजाच्या फार्म हाऊसवर शहापूरला जाणे. मग दुःख विसरायचे नवीन आम्ही क्लुप्त्या शोधून काढल्या. आता मी थोडा सावरलो होतो. मधून सुशीकडेही गुहागरला जात होतो. दिवस हळूहळू का होईना पुढे सरकत होते. अशा वेळी सुमितचा दिल्लीहून फोन आला. त्याची बदली दिल्लीहून मुंबईला झाली होती. 15 दिवसात तो सामान घेऊन ठाण्याला येणार होता. या बातमीने मला आनंद झाला. जीवनाचा आटत आलेला प्रवाह सुमितच्या येणारे वाहता होणार होता. घरात नातवांची पावलं खेळणार होती. जीवनात आनंदाची एक नवीन पालवी फुलणार होती. धावतच गजाकडे जाऊन त्याला मी ही बातमी सांगितली. सारी मित्रमंडळी जमली. त्या दिवशी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. 2 माणसे घेऊन घरादाराची साफसफाई करून घेतली. सर्व सामान व्यवस्थित लावून घेतले. आवारांतील वाढलेले गवत साफ केले. फांद्या छाटून झाडांना आकार दिला. नारळाच्या सुकलेल्या झावळ्या कापून टाकल्या. घर आता साफसूफ होऊन नव्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहू लागले. ठरल्याप्रमाणे 15 दिवसाच्या आतच सुमित बायको मुलासह आला.
त्याला त्याचे सामान नीट लावून दिले. बेडरूम रिकामी करून ठेवली होती. माझ्याकडे पश्चिमेकडील खोली मी कॉट लावून आणि माझे सामान, कपडे, पुस्तके व्यवस्थित लावून ठेवली होती. छोट्या सुशीलला ठाण्याचे हे घर आवडले. तो घरभर हिंडत फिरला. दुसऱ्या दिवशी सुमित कंपनीत हजर झाला. दिल्लीहून पाठवलेली त्याची मर्सिडीज कार 3 दिवसात ठाण्याला पोहोचली. आता तो गाडीने मुंबईला कंपनीत जात होता. सुशीलला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्याला शाळेत सोडवण्यासाठी रिक्षा ठरवण्यात आली होती. घरकामालाही एक बाई ठेवण्यात आली होती. घरची सारी घडी नीट बसेपर्यंत रोमा रजेवरच होती. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर ती सुमितसह सकाळी कामावर जाऊ लागली व संध्याकाळी त्याच्यासह परतू लागली. सुशील आता पूर्ण रुळला होता. दुपारनंतर शाळेतून आल्यावर तो माझ्याशी खेळत राहील. त्याच्यासोबत दुपारनंतरचा वेळ मजेत जाऊ लागला. गजाच्या 5 पाखाडीतल्या हॉटेलमध्ये आम्हा मित्रांच्या गाठीभेटी नेहमी होऊ लागल्या. एक दिवस गजाने एक छोटी बस करून आम्ही 8 दिवसांची एक कोकण गोवा दर्शनाची ट्रिप करावी अशी सूचना केली. गजानन महाडिक व रमाकांत कवठेकर यांनी ट्रिपची पद्धतशीर आखणी केली. गजा, रमाकांत, कमलाकर, नित्या कोळी असेच मित्र आम्ही 10 जण जमलो. एक मोठी बस करून आम्ही ट्रिपची तारीख नक्की केली. सुमितला मी ट्रिपला जाणार असल्याचे रात्री जेवताना सांगितले. त्याने सूचकपणे रोमाकडे पाहिले. तिने मान हलवल्यावर सुमितने होकार दिला. ट्रिपसाठी काही पैसे पाहिजे असल्यास सांगा म्हणून विचारणा केल्यावर तूर्त तरी नको, लागले तर सांगेन असे म्हणून मी टेबलावरून उठलो व माझ्या खोलीत गेलो. 2 दिवस निघण्यापूर्वी पूर्ण तयारी केली. टॉर्च, चादर, औषधे, साबण व इतर अत्यावश्यक वस्तू बॅगेत भरून मी तयार ठेवले. रविवारी सकाळी आम्ही ठाण्याहून निघालो. सुट्टी असल्याने सुमित, रोमा, सुशील घरातच होते. सर्वांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. रिक्षा करून मी गजाकडे आलो. तिथे सारे मंडळी अगोदरच जमली होती. गाडीला हार व नाळक वाढवून आमचा प्रवास सुरू झाला. सर्वच जण ट्रिपच्या मूडमध्ये असल्याने खूप मजा आली. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, फोंडाघाट, सावंतवाडी असे ठिकठिकाणी हॉल्ट करत आम्ही कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा आणि समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेत गोव्यामध्ये पोहोचलो. 3-4 दिवस गोव्यात राहून खूप मजा केली व परतीच्या प्रवासाला लागलो. येताना सावर्ड्याला आमच्या घरी मुक्काम केला. तिथून गुहागरला जाऊन सुशिलाकडेही 1 दिवस राहिलो. भाऊजींनी आमचा चांगला पाहुणचार केला. खूप दिवसांनी मी सुशीकडे गेल्याने तिलाही आनंद झाला होता. तिचा निरोप घेऊन आम्ही ठाण्याकडे निघालो. ट्रिपमुळे मनावरील ताण हलका झाला होता. शरीर दमलेले असले तरी मन प्रसन्न होते. ठाण्याला यायला आम्हाला दुपार झाली होती. घरात प्रवेश करतात मोलकरीण समोर आली. सुमित, रोमा कामावर गेले होते. सुशीलही अद्याप शाळेतून परत आला नव्हता. मोलकर्णीने मला, बाबा तुमचे सामान खालच्या खोलीत ठेवलेले आहे. तुम्हाला तिथेच राहायला बाईंनी सांगितलेलं आहे. मी तुमचा चहा करून आणते म्हणून ती घरात गेली. माझ्या हातातली बॅगच गळून पडली. ट्रिपचा आनंद क्षणात मावळला. जड पावलाने मी खोलीत पत्र्याचा दरवाजा ढकलला. माझे सारे सामान त्या खोलीत अस्ताव्यस्त पडलेले होते. माझी कॉट, टेबल, खुर्ची, कपडे, पुस्तके सगळे खोलीत दडपून टाकण्यात आलेले होते. माझ्या अंगातील त्राणच नाहीसे झाले. मी स्वतःला कॉटवर झोकून दिले. मोलकरणीने चहा घेऊन तोंड धुवून मी चहा घेतला आणि तसाच पडून राहिलो. काय करावे सुचेना. विचार करत तसाच कितीतरी वेळ पडून राहिलो. संध्याकाळी बाहेर पडून थोडा फेरफटका मारून काही औषधे आणि दूध घेऊन आलो. थोड्या वेळाने सुमितच्या गाडीचा आवाज आला. सुमित आणि रोमा आल्याचा आवाज आला. ते वर निघून गेले. सुशील त्यांच्यापूर्वी घरीच आला होता, पण मोलकर्णीने त्याला वर नेले होते. मी मुद्दामहून दरवाजा न उघडता तसाच पडून कानोसा घेत होतो. सर्वत्र सामसूम होती. बहुतेक माझ्या प्रतिक्रियेची ते वाट पाहत असावे. मी शांत होतो. रात्री सुशीलला
जेवण तयार कर असल्याचा निरोप देऊन खाली पाठवलं. जेवणावरून माझे मनच उडाले होते. भूक नाही म्हणून मी निरोप दिला व तडक घराबाहेर पडून गजाकडे आलो. त्याला सर्व हकीकत सांगितली. दोघांनी खूप विचार केला आणि आपण न रागवता चिडता शांत राहण्याचे ठरवले. जे जे होते ते अवलोकन करायचे आणि योग्य संधीची वाट पाहायची असे आम्ही ठरवले. घरची सारी कागदपत्रे आतील कपाटातून ताब्यात घेऊन ती गजाकडे आणून ठेवण्याचे आम्ही ठरवले. 2-4 दिवसातच सुमित कामावर गेला असताना पुस्तके शोधण्याच्या निमित्तानं मी वर गेलो. पुस्तकांचे कपाट उघडेच होते. त्यांतील कागदपत्रांमधून मी घरची सर्व कागदपत्रे गोळा केली. ती एकत्र करून त्याची व्यवस्थित फाईल केली आणि संध्याकाळपूर्वीच ती गजाच्या ताब्यात नेऊन दिली. गजाने सर्व फाईल पाहून कपाटात ठेवून दिली आणि मला घरासंबंधी जी जी कागदपत्रे मिळतील, लाईट बिल, नगरपालिकेची प्रॉपर्टी टॅक्सची पत्रे, नोटीस सर्व जमा करून ठेवायला सांगितले. मी घरी परत आलो. काही झालेच नाही अशा प्रकारे मी घरात वावरत होतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी तर मी एकटाच घरी असे. संध्याकाळचे जेवण वर जाऊन घेत असे. सुमित माझी नजरच नव्हे तर बोलणेही टाळत होता. रोमाचा आणि माझा सुसंवाद असा कधी झालाच नव्हता. एक सुशीलमध्ये जीव जडला होता, पण आता तर त्यालाही माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत होता. वाचन, फिरणे व मित्रांना भेटणे हाच माझा दररोजचा कार्यक्रम झाला होता. दिवस जात होते, पण रात्र खायला उठत असे. असंख्य विचारांचे मोहळ मन अस्वस्थ करी. गत आठवडीना व्याकुळ होई, पण सर्वातून मुक्त व्हावे, कुठेतरी बाहेर निघून जावे असे प्राकर्षाने जाणवू लागले. पुढे जाऊन मावळतीच्या डोहात उडी मारता येत नव्हती आणि मागे फिरून उगवतीच्या प्रकाशातही उभारी घेता येत नव्हती. अशी माझी अवस्था झाली होती. मस्तकात ज्वालामुखीचा हलकळकळ चालला होता, पण त्यातला लाव्हा बाहेर येत नव्हता. तो आतल्यात घुमसत होता, मात्र त्याला आवेळी बाहेर येण्यापासूनही रोखायचे होते. म्हणून मी बाहेरून शांततेचा बुरखा पांघरून होतो. मी ज्याची वाट पाहत होतो ती संधी चालून यायला फार दिवस लागले नाहीत. सुमितला ऑफिसच्या कामासाठी आठवड्याभर दिल्लीला जायचे होते. सुमित एकटाच दिल्लीला जाणार होता, पण अनायसे दिल्लीला जायचे असेल तर सर्वजण बरोबर जाऊया. रोमा काही दिवस वडिलांकडे राहील व सुमितचे ऑफिसचे काम झाल्यावर 8 दिवस उत्तर भारताचा दौरा करून सर्वांनी फिरून येण्याचा बेत आखण्यात आला. म्हणजे सुमित एकूण 2 आठवडे दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा दौरा करून परत येणार होता. सुमितची दिल्लीला जाण्याची तारीख ठरली. त्याने रिझर्वेशन केल्याचे कळताच मी ही बातमी प्रथम गजाला दिली. त्याच्याकडून सर्व मित्रांना ही बातमी पोचली. दरम्यान गजाने त्याच्या नात्यातल्या एका निष्णात वकिलाला भेटून त्याला घराची सर्व कागदपत्रे दाखवून सल्ला घेतला होता. त्याने हिरवा कंदील दाखवल्यावर आम्ही पुढील योजना आखली. सुमित कुटुंबासह दिल्लीला रवाना झाल्यावर आम्ही स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन जागेसह बंगला विकणे आहे अशी जाहिरात दिली. ज्यांना हा बंगला खरेदी करायचा असेल त्यांनी 8 दिवसांच्या आत सर्व व्यवहार पूर्ण करावा लागेल अशी अट घातली होती. त्वरित संपर्क साधण्यासाठी घरचा पत्ता व फोन नंबर देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एक फोन आला. त्यांना एक बंगला ताबडतोब पाहिजे होता. त्यांच्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी होती. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याची वेळ देण्यात आली आणि तसा निरोप गजानन महाडिक व कमलाकर जोशींनी दिला. त्यांच्या वागळे इस्टेटमध्ये छोटासा कारखाना होता. त्यांचे राहते घर बांद्र्यामध्ये होते. कंपनीच्या कामासाठी रात्रीपर्यंत थांबायचे झाल्यास जवळ पडेल असा एक छोटासा बंगला त्यांना हवा होता. खोपटमधील माझे घर त्यांना अतिशय जवळ पडणार होते. त्यामुळे त्यांनी अपेक्षित किमतीसह सर्व अटी मान्य करून ॲडव्हान्स देण्याचीही व्यवस्था केली. गजाने त्यांना बंगला विकण्यामागील आमची भूमिका स्पष्टपणे सांगितली. सत्य कथनामुळे भरूचा यांना विश्वास वाटला व त्यांनी काही हरकत घेतली नाही. आपण आठवड्याच्या सर्व व्यवहार पूर्ण करू अशी त्यांनी हमी दिली. गजा व कमलाकर यांनी वकिलांना भेटून खरे तिकीट तयार करून रजिस्ट्रेशनची तारीख ठरवली व तसा निरोप
रतनलालला दिला. उर्वरित रक्कम ते रजिस्ट्रेशनच्या दिवशीच देणार होते. आता हा प्रश्न होता तो त्यांच्या ताब्यात घर देण्यापूर्वी मला माझे बिराड अन्य ठिकाणी हलवायचे होते. गजाने त्याच्या लक्ष्मीनगर जवळील हॉटेलच्या आउट हाऊसमधील एक खोली माझ्या राहण्याची व्यवस्था केली. याच ठिकाणी अनेक वेळा आम्ही मित्रमंडळी गेट टुगेदरसाठी एकत्र येत असो. हॉटेलच्या मागच्या बाजूला एक छोटीशी विहीर होती. नारळाची झाडे पण होती. पुढे ऐसपैस जागा होती. त्यामुळे मला ते आउट हाऊस फार आवडत असे. व्यवहाराबद्दल मी नंतर गजाशी बोलणार होतो. घराचा संपूर्ण व्यवहार झाल्यावर आउट हाऊसच्या गजाकडून सर्व आर्थिक व्यवहार करून स्वतःच्या ताब्यात घेण्याचा माझा मनोदय होता. पण तूर्त तरी त्याबाबत मी बोलणे टाळले. 2 दिवसात भरूचांचा फोन आला व आम्ही ठरलेल्या तारखेला रजिस्ट्रेशन केले. भरूचांनी तेथेच उर्वरित रकमेचे 2 बँकांचे चेक माझ्याकडे दिले. ऑफिसमधून आम्ही सर्वजण खोपटच्या माझ्या घरी आलो. पुन्हा एकदा मी माझे घर डोळे भरून पाहून घेतले. मला आवश्यक असलेले सामान मी आधीच आउट हाऊसमध्ये ठेवले होते. आता प्रश्न होता तो सुमितने आणलेल्या सामानांचा. त्याचे सारे सामान आम्ही खालच्या स्टोअरमध्ये आणून ठेवले. बाकीचे फर्निचर घरातच राहणार होते. रतनलाल भरूचांनी आम्हा सर्वांचे आभार मानले आणि घरी यावेसे वाटेल तेव्हा निसंकोचपणे या असे आमंत्रणही दिले. निघताना प्राजक्ताच्या झाडाजवळ मी थांबलो. विजयाच्या खूप आठवणी त्या झाडाशी निगडीत होत्या. झाडाखाली पडणाऱ्या पानाफुलांमुळे मी नेहमी चिडत होतो. पण या पानाफुलांच्या रूपात देव आपल्या ओंजळीत सुख ओतीत असतो असे ती म्हणत झाडाच्या फांदीवरून विजय अलगद हात फिरवत असे. मागे वळून मी भरूचांना म्हणालो, साहेब, घराचे काही रिनोव्हेशन केले तर हा प्राजक्त मात्र तोडू नका. माझ्या विजयाच्या खूप आठवणी गुंतल्यात त्यात. भरूचांनी माझ्या खांद्यावर थोपटून मला विश्वास दिला. नाही तोडणार, तुम्ही काळजी करू नका. तांबापावती करून मी सही करून गजावा कमलाकरच्या सह्या घेतल्या आणि पावती भरूचांच्या हातात दिली. मग आम्ही जड अंतःकरणाने बाहेर पडलो. अपेक्षेप्रमाणे आठवड्याभरात सुमित मला शोधत हॉटेलमध्ये आला. त्याचा चेहरा उतरला होता. मी असे काही करेन अशी कल्पना त्याने स्वप्नातही केली नसेल. आउट हाऊसच्या खोलीत तो बसला. माझे सारे सामान बारकाईने पाहिले. काय बोलावे हे त्याला सुचेना. शेवटी धीर करून त्याने विचारले, घर विकण्यापूर्वी तुम्ही मला विश्वासात घ्यायला हवे होते. विश्वासात घेण्यापूर्वी समोरचा माणूस विश्वासू असावा लागतो असं मी त्याला ऐकवलं. तुम्ही मला फसवलंत. मी आता कुठे जाऊ? तू कुठेही जावंस हा तुझा प्रश्न आहे आणि घर माझे स्वतःचे आहे. ते विकणे किंवा कुणाला बक्षीस देणे हा माझा अधिकार आहे. त्यामुळे तुला फसवण्याचा प्रश्न येतोच कुठे? बाबा, मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे. माझाही या घरावर अधिकार आहे. आई असती तर तुम्हाला असं वागून दिलं असतं का तिनं? सुमित अधिकाराची भाषा वापरत होता. मी त्याला म्हटलं, सुमित, घर व्हावे म्हणून माझ्या बाबांनी खूप प्रयत्न केले. माझे स्वतःचे घर ठाण्यात व्हावे म्हणून त्यांनी सावर्ड्याची शेतजमीन विकली. मीही बँकेकडून थोडे कर्ज घेतले. मुलाचे घर व्हावे म्हणून माझ्या बाबांनी खस्ता खाल्ल्या आणि इथं स्वतःच्या मुलाने बापाचे घर बळकावण्यासाठी त्यांच्या मृत्यूचीही वाट न बघता आधीच त्याला अडगडीच्या खोलीत ढकलले. तुझी आई भाग्यवान. म्हणून मुलाचे हे प्रताप पाहण्याच्या अगोदरच ती देवाघरी गेली. सुमित, तुला शेवटचं सांगतो, घर माझे होते. ते विकण्याचा पूर्ण अधिकार मला होता. माझ्या वडिलांनी मला घरासाठी आर्थिक मदत केली हे त्रिवार सत्य आहे. पण तशी कागदोपत्री कुठेच नोंद नाही. त्यामुळे कायदेशीररित्या तू माझ्यावर कोणताच आरोप करू शकत नाही. सर्व बाबींचा अभ्यास करूनच आम्ही हे पाऊल उचललं आहे. तेव्हा आता तू इथून जावेस. बाबांची खबरबात यापुढे नाही घेतलीस तर फार बरे होईल. मी संतापून त्याला बोलून गेलो. ठीक आहे, हेच तुमचं म्हणणं असेल तर जातो मी. पुन्हा आयुष्यात तुम्हाला भेटणार नाही असे म्हणून सुमित जायला निघाला. त्याला आडवीत मी सांगितलं, सुमित,
तू आणलेले तुझे सारे सामान भरूचांच्या खोलीत, अडगळीच्या खोलीत आहे. आठवडाभरात ते जर नेले नाहीस तर भरूच्या ते सामान रस्त्यावर फेकून देतील. माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून सुमित रागाने निघून गेला. तो नजरेआड होईपर्यंत मी त्याच्याकडे पाहत होतो. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. मी आत शिरून खोलीचा दरवाजा ओढून घेतला आणि कॉटवर पडलो. इतका वेळ आवरून धरलेले अश्रू डोळ्यातून गळगळा वाहू लागले. माझी ही कथा आपणास आवडल्यास या कोकणनामा यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.